एका फळ विक्रेत्याने 410 रुपये डझन याप्रमाणे 3 डझन आंबे विकत घेतले आणि आंबा 70 रुपये दराने विकला तर त्याला आंबे विकून किती रुपये जास्त मिळाले। आता या ठिकाणी 410 रुपयाला 1 डझन आंबे, तर 3 डझन आंब्याची आपण किंमत काढू। 3 0 0 3 1 3 3 4 12 हे खरेदीची किंमत आलेली आहे, खरेदीची किंमत। आता विकलं कसं, 70 रुपयाला 1 आंबा असे 3 डझन आंबे विकले त्याने। मग एका डझनाची आधी आपण किंमत करूया। एका डझनामध्ये 12 वस्तू असतात, 12 आंबे। मग 12 0 0 22 7 84 840 रुपये 1 डझनाला पडलं। मग 840 रुपये जर 1 डझनाला, तर 3 डझनाला किती पडले असतील? 3 0 0 4 त्रिका 12 12 2 हातचा 1 8 त्रिका 24 आणि 1 25 म्हणजे 2520 रुपयाला त्याने ते आंबे विकले। मग आता खरेदीची किंमत किती होती? 1230 आणि विकले कितीला? 2520ला, म्हणजे जास्त किमतीला विकले। आपल्याला काय झालं, तोटा होईल की नफा होईल? नफा होणार, कारण जास्त किमतीला विकलेले आहेत। मग आपण काढूया वजाबाकी करून। 2520 वजा 1230, शून्यातनं शून्य गेला 0, 2तून 3 जात नाही, हातचा घेतला, इथे आले 12, इथे राहिले 4, 12तून 3 गेले 9, 4तून 2 गेले 2 आणि 2तून 1 गेला 1, 1290 रुपये जास्त आले। म्हणजे त्याला जास्त किती रुपये मिळाले? 1290। पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर। एका करंडीत 38 आंबे आहेत, अशा 2030 करंड्यांमध्ये एकूण किती आंबे असतील? आता एकूण आंबे विचारलेले आहे, एका करंडीत 38, तर 2030 मध्ये किती? मग एकमान पद्धत आहे, एका वस्तूवर अनेक वस्तूंची किंमत काढताना गुणाकार करतात। मग या ठिकाणी गुणाकार ही क्रिया या ठिकाणी करायची आहे। 2030 गुणुले 38, आता या ठिकाणी गुणाकार करूया। 8ने 0ला गुणूया, 8 0 0, कोणत्याही संख्येने 0ला गुणलं तर उत्तर 0च येतं। आता 8ने 3ला गुणूया, 8चा पडा 3 वेळा, 8 त्रिका 24, 24ची 4 हातचे 2। आता 8ने 2 0ला गुणायचं, येणाऱ्या उत्तरात 2 मिळवायचे। मग 8ने 0ला गुणलं तर उत्तर 0 येणार। 8 0 0 0 अधिक 2 बरोबर 2 आणि 8ने आता 2ला गुणूया, 8 दुणे 16, एककाने वरच्या सगळ्या संख्यांना गुणून झालेल्या। आता दशकाने गुणायचं आहे खालच्या, मग दशकाचं उत्तर दशकाच्या चौकात मांडायचं। मग एककाच ठिकाणी 0 लिहिलं। 3ने 0ला गुणूया, 3 0 0, 3ने 3ला गुणूया, 3चा पडा 3 वेळा म्हणूया, 3 त्रिका 9, परत 3ने 0ला गुणूया, 3 0 0, 3ने 2ला गुणूया, 3चा पडा 2 वेळा म्हणूया, 3 दुणे 6, गुणाकार आता संपलेला। आता या उत्तराची बेरीज करूया। 0 अधिक 0 बरोबर 0, 4 अधिक 0 बरोबर 4, 9 अधिक 2 बरोबर 11, 11 1, हातचा 1 गोलात लिहूया, 6ने 1 7, हा 6 आणि हा 1 7, 77,140 हा तुमचा आला गुणाकार। ज्याला गुणायचे तो गुण्य, ज्याने गुणायचे तो गुण आणि जे उत्तर ते तुमचा गुणाकार। मग गुणाकाराला 77,140, मग 77,140 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर। एका संख्येला 9ने गुणण्याऐवजी 14ने गुणले तर गुणाकार 75ने वाढतो, तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी 9ने गुणण्याऐवजी कोणतीने 14ने गुणलं, म्हणजे गुणांकामधील फरक काढूया। 14 वजा 9 बरोबर 5। आता गुणाकारातील फरक किती आहे? 75ने फरक आहे। मग यांचा भागाकार करायचा, 75 भागिले 5, 75 भागिले 5 बरोबर 15 5 75, उत्तराला 15, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर।